संपूर्ण जगाचा विध्वंस होईल अशा प्रकारचं हे युद्ध सुरू होतं. हजारो लोक मारले गेले. अखाती राष्ट्रामधल्या दुबई असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, इस्रायल असेल, अशा अनेक ठिकाणी शेकडो लोक मारले. पण इराण सारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही. 35 दिवसापेक्षा जास्त काळ अमेरिकेला झुंजवत ठेवलं, इस्रायलला झुंजवत ठेवलं आणि अमेरिका आणि इस्रायल विषयी जी काय फालतू भीती होती जगाच्या मनात, ती भीती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं, राज्यकर्त्यांनी कसं बलिदान करावं, आपल्या देशासाठी जनतेने कसं बलिदान करावं हे इराणनं जगाला दाखवून दिलं. तरीही इराणचं नुकसान झालं, इस्रायलचं त्याहून जास्त नुकसान झालं आणि अमेरिकेसारख्या म्हणजे ट्रम्प सारख्या एका झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला जात. चीन तर मोठा देश आहे, पण पाकिस्तानला सुद्धा जात आहे. लक्षात घ्या, पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला या निमित्ताने. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं. हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं. इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं की आम्ही युद्ध थांबवलं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचा नेतन्याहू यांना आम्ही एका टेबलावर आणलं आणि जगामध्ये शांततेचा संदेश दिला. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरूंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरूंना कोणती भूमिका असेल. तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते. महाविश्वगुरू ते बॉम्ब पण कसले? ते तोंडातले बॉम्ब, शब्द बॉम्ब. आणि यांची हत्यारं काय? महाविश्वगुरूची निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचं काम या देशामध्ये आमचे महाविश्वगुरू करत होते. आणि तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय हे चीन आणि पाकिस्तानने घेतलं. शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे, लक्षात घ्या. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, तिथे तुम्ही तुमचा झेंडा भाजपचा फडकावणार होतात, तिथे प्रेसिडेंट ट्रम्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर चर्चा करतात. भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. भारतासाठी, हिंदुस्थानसाठी आणि प्रधानमंत्री मोदींसाठी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारसाठी. कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू? पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक. म्हणजे खऱ्या अर्थानं रुखवादी पापा. युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरूच आहे, वा रुखवादीवाले. आणि आता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हे जर पाकिस्तानला थँक्यू म्हणत असतील, चीनला थँक्यू म्हणत असतील, आणि हे दोन्ही आमचे शत्रू राष्ट्र आहेत लक्षात घ्या, तर ही भारताला मारलेली सगळ्यात मोठी चपराक मोदी काळामध्ये आहे. खरं म्हणजे मोदीने आता सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही. बोला. पण रावसाहेब, तुम्हाला असं वाटतं की इराण बाबतीत भूमिका घेतली नाही, युद्धाबाबतीत भूमिका घेतली नाही, हे आपल्याला बोलत किंवा मोदींना बोलत? इराण हा भारत आहे. भारताची परिस्थिती, अवस्था या काळामध्ये मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम.
टेलीफोन ऑपरेटरचं काम केलं। काय, आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई। मैं टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी आहे, फोन लावणं फोन बोलणं, फोन लावणं फोन बोलणं। पण युद्ध थांबवण्याचं श्रेय कोणाला मिळालं? ते पाकिस्तानला मिळालं। ह्याच्यावर तरी बोला। ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही काय बोलले? पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे, पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय जर ट्रम्पने दिलं, सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखताय, लक्षात घ्या। सगळ्यात आधी जयशंकर सारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये सरकारमध्ये, त्यांना दूर केलं पाहिजे। त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झाली। राऊत साहेब, काल फडणवीस म्हणाले की जनभावनेची कदर असेल तर काँग्रेस उमेदवारी अर्ज बारामतीतला मागे घेईल। आज अखेरचा दिवस। हो, जनभावना काय याची व्याख्या त्याने एकदा सांगावी। नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार करताना जनभावना नव्हती। पंढरपूरला आमदार भालके नानाचं निधन झालं तेव्हा उमेदवार उभा करताना जनभावना नव्हती। अशा जनभावना पायदळी भाजपने कशा तुडवल्या याची अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील। देशभरातली, महाराष्ट्रातली, सर्वत्र देता येतील। तुम्ही तिकडे कुठेतरी प्रचारामध्ये आहात, आपले देवेंद्रजी तामिळनाडू वगैरे भागात, आणि तिथून जनभावना काय सांगते महाराष्ट्राची? राऊत साहेब, या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनीही पार्थ पवारांच्या बाबतीत त्यांची काही मतं व्यक्त केली। असं असताना काँग्रेसनेही पार्थ पवारांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली। असं आहे की पार्थ पवार, मला वाटतं अजित पवारांचे चिरंजीव आहेत ना, त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांना उत्तर देणारच ना। आणि शरद पवार काय अजित पवार काय हे मूळ काँग्रेसवालेच आहेत ना। हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, आपल्या वडिलांचा। अजित पवार हे काँग्रेसचंच प्रोडक्शन आहे। शरद पवारांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली आणि आजही ते काँग्रेस विचारानंच काम करत आहे। काँग्रेस पक्ष या देशातला नव्हे तर जगातला, एका देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान असलेला हा पक्ष आहे। आणि या काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आजही जगात मान्यता आहे। मग महात्मा गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, हे सगळे जे प्रमुख नेते आहेत, लालबहादूर शास्त्री असतील, या सगळ्यांना आजही जगामध्ये प्रतिष्ठा आहे। त्याच्यामुळे काँग्रेसवरती अशा पद्धतीनं टीका कोणी करावी? याचं आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपुरतं केलं पाहिजे ना। काँग्रेसवर टीकेच्या संदर्भातलाच एक महत्वाचा देखील मुद्दा आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील अशा प्रकारची टीका केलेली आहे की काँग्रेसचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा नाही। ठीक आहे ना, पराभव होऊ द्या ना। पराभव झाला म्हणजे काय लोकशाही मरते असं नाही ना। लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षाची। काँग्रेसला 25 मतं पडते, कळलं? 25, तुम्हाला 25 लाख पडते, पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे। विरोध व्हायला पाहिजे, राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र। तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत। आताच तुम्हाला काय वाटतंय की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही। काही निवडणुका राऊत साहेब, आणखी एक विषय होता की पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे आणि जवळपास 92 लाख मतदारांची एका विशिष्ट समाजातील मुसलमानांची मतं कापली, आणि हे मुसलमान अधिकृत नागरिक आहेत। 92 लाख मतं मुस्लिमांची कापली, आणि हे सर्व मतदार हे या देशाचे अधिकृत
वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहिलेले या देशाचे नागरिक आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही ममता बॅनर्जीचा पराभव करणार आहात आणि अशा पद्धतीनं तुम्ही बिहारमध्ये तेजस्वी यादवचा पराभव घडवला आणि अशाच पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा पराभव घडवून आणला अशाच पद्धतीनं. आणि याचे सूत्रधार आहेत निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. या ज्ञानेश कुमार विरुद्ध 192 खासदारांनी सह्या करून इम्पिचमेंट मोशन दिला महाअभियोग चालवण्यासाठी. नरेंद्र मोदीच्या दबावाखाली उपराष्ट्रपतींनी बेकायदेशीरपणे नियमबाह्य पद्धतीनं हा 192 खासदारांच्या सह्या असलेला ठराव फेटाळून लावला. बारामती पोटनिवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची अडचण झाली आहे? अजिबात नाही. कारण काँग्रेस तुमचा मित्र पक्ष हो आहे. मग. सुनेत्रा पवारांनी विनंती केली आहे. काल भुजबळ असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी ओपन हार्टेडली पाठिंबा सुनेत्रा पवार यांना दिला आहे. हो मग. तुम्ही अजूनही भूमिका जाहीर करत नाहीये. करू ना. काँग्रेसच्या भूमिकेवर तुमची भूमिका अवलंबून नाही, आहे. आज भुजबळ येणार होते पण उद्धव ठाकरेंनी म्हटलं की येण्याची गरज नाही. बरोबर बोलले ते. परिस्थिती आहे आम्ही समजतो. ओपन हार्टेड उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी. पाठिंबा ओपन करा. हा नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून. कळेल ना आता, शेवटचा दिवस माघारीचा आहे. किती लोक राहतात, कोण राहत आहे. जर तुम्हाला खरोखरच अजितदादांविषयी इतका प्रेमाचा पाना फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, आम्ही माघार घेतो. अजितदादांच्या मृत्यू संदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा. का करत नाही? तुम्ही काँग्रेसला धडा शिकवायला निघालात ना. काँग्रेस कुठे म्हणते की आम्हाला धडा शिकवा, की आम्ही तुम्हाला धडा शिकवू? आम्ही कुठे म्हणतोय? आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या अजितदादा पवारांविषयी आपण अत्यंत सहानुभूतीनं जे तुम्हाला उचकी लागलेली आहे, या उचक्या बंद करा. या उचक्यांची नाटकं बंद करा. अजितदादा पवार यांचा ज्या संशयास्पद रीतीनं मृत्यू झाला, अपघात झाला, त्या संदर्भात रोहित पवारांनी आणि मला वाटतं अजितदादाचे चिरंजीव जय पवार, इफ आय एम नॉट रॉंग, यांनी जो संशय व्यक्त केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी जिथे आहेत तिथून प्रचारात आदेश द्यावा इथे आणि हा गुन्हा दाखल करावा. का? अजितदादा तुमचे सहकारी, तुमचे मित्र, तुमचे प्रिय, भाजपचे समर्थक आहेत ना, होते ना आजही. त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यात आजही तुमच्या डेप्युटी सीएम आहेत आणि त्यांच्या पतीच्या या निधनासंदर्भात तुम्ही FIR दाखल करत नसाल, तुम्ही आम्हाला काय ज्ञान देताय? चला हिंदी में काय